हाय डिअर स्टुडंट्स, हायड्रोकार्बन्समध्ये ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आपण स्टार्ट केलेत. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झॅक्टली व्हॉट डू यू मीन बाय ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स त्याचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचा जो पॅरेंट आहे बेन्झिन, त्या बेन्झिनशी रिलेटेड त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याच्या असणाऱ्या कंपॅरेटिव्ह रिॲक्शन ज्या आहेत अल्किन्स आणि बेन्झिन याच्यामध्ये कसं कंपॅरिझन केलं जातं त्या बघितलेल्या. तर बेन्झिन हा तुमचा सायक्लिक टाईपचा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. मग त्याच्याशी रिलेटेड त्याचे इव्हिडन्स काय आहेत की तो सायक्लिकच स्ट्रक्चर दाखवतो, तो पॉईंट आज आपल्याला बघायचा आहे. तर बघा, इव्हिडन्सशी रिलेटेड तुम्हाला इथं 2 रिॲक्शन्स दिलेले आहेत की बेन्झिन जर कन्सिडर केला आपण तर त्याच्याशी रिलेटेड जेव्हा आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघतो तर त्याच्यातनं मोनोसबस्टिट्यूटेड रिॲक्शन किंवा मोनोसबस्टिट्यूटेड प्रोडक्ट त्यातनं मिळतो आणि त्याचा ओन्ली वन फॉर्म बघायला मिळतो. देर इज नो आयसोमेरिक मोनोसबस्टिट्यूटेड हॅलोबेन्झिन्स. आता त्याचं एकच स्ट्रक्चर बघायला मिळतं. आयसोमर म्हणजे काय, सेम मोलेक्युलर फॉर्म्युला आणि डिफरंट स्ट्रक्चर, तसं त्याच्यामध्ये बघायला मिळत नाही. तर मोनोसबस्टिट्यूटेड फॉर्ममध्येच तो आपल्याला बघायला मिळतो. आता त्याचं एक एक्झाम्पल दिले बघा, व्हेन इट इज ट्रीटेड विथ दी ब्रोमीन इन फेरिक ब्रोमाइड. ओके, तर त्याच्यामधनं तुम्हाला ब्रोमोबेन्झिन मिळणार. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की बेन्झिनमधले जे 6 हायड्रोजन आहेत त्याच्यापैकी काय होतं बघा, एक हायड्रोजन इथं काय केला जातो, रिप्लेस केला जातो एका BRनं आणि निघून गेलेला हायड्रोजन HBrच्या फॉर्ममधनं तिथनं बाहेर पडतो. आता हा FeBr3 जो आहे याचा रोल काय आहे, तर ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. म्हणजे हा FeBr3 काय करतो, ह्या ब्रोमीनबरोबर रिॲक्ट होऊन BRचा एक इलेक्ट्रोफाईलमध्ये कन्वर्ट करतो त्याला आणि मग त्याच्यातनं मग हे मोनोसबस्टिट्यूटेड ब्रोमोबेन्झिन आपल्याला मिळतं. आणि हे पॉसिबल असतं फक्त बेन्झिन तुमच्या सायक्लिक फॉर्ममध्ये असेल तेव्हाच. त्याच्याच पद्धतीनं दुसरी रिॲक्शन दिली आहे बघा, बेन्झिनचं जर कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन केलं तर त्याच्यामधनं सायक्लोहेक्झेन हा कंपाऊंड आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन म्हणजे कळते, कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोजन बरोबर त्याची रिॲक्शन कॅरी आऊट केली जाते. आता हा जो निकेल आहे हा इथं कॅटॅलिस्ट म्हणून वापरला जातो आणि जेव्हा हायड्रोजनेशन होतं तेव्हा काय मिळतं म्हटलं की सायक्लोहेक्झेन. तर सायक्लोहेक्झेन म्हणजे कळते बेन्झिनची टोटल रिंग असणार आहे. आतमध्ये तिथं बॉन्ड्स येणार नाहीत कारण हा सायक्लो फॉर्म आहे. आणि फॉर्म्युला तुम्हाला काय दिसतोय बघा, C6H12 म्हणजे बेन्झिनमध्ये जे डबल बॉन्ड आहेत ना ते काय केले जातात, ब्रेक होतात. इथं ॲडिशन रिॲक्शन दाखवली जाते ही. आणि हे बॉन्ड ब्रेक होऊन प्रत्येक कार्बनला इथं 2-2 हायड्रोजनचं ॲडिशन होते. म्हणजे 12 हायड्रोजन आहे तुमच्याकडे, हे 12 हायड्रोजन असे तिथं ॲड केले जातात. ऑलरेडी फॉर्म्युला काय आहे, C6H6 आहे, पण 12 हायड्रोजनची ॲडिशन ह्या फॉर्ममध्ये तिथं केली जाते. म्हणजे ह्या रिॲक्शनवरनं एक आपण सांगू शकतो की बेन्झिनचं जे स्ट्रक्चर आहे ते तुमच्या सायक्लिक फॉर्ममध्ये तिथं बघायला मिळतं. कळालं. आणि त्याच्यामध्ये अल्टरनेटली कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड असे 3 डबल बॉन्ड तिथं असतात. ओके, नाव दी नेक्स्ट वन इज अ केक्युले स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. आता केक्युले जो आहे तो सायंटिस्ट आहे आणि ह्या केक्युलेनं काय सांगितलं की बेन्झिनचं स्ट्रक्चर हे कसं असतं, सायक्लिक आणि प्लेनर असतं. सायक्लिक आणि प्लेनर रिंग फॉर्ममध्ये असतं. त्याच्यामध्ये 6 कार्बन येतात आणि अल्टरनेटली सिंगल आणि डबल बॉन्ड असतात आणि हायड्रोजन ॲटम त्याला प्रत्येक कार्बनला जोडलेला असतो, असं केक्युलेचं म्हणणं होतं. आणि त्याच्यानुसार त्यानं ते स्ट्रक्चर तिथं तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे. केक्युलेचं स्ट्रक्चर जनरली कसं असतं बघा, त्यानं कसं सांगितलं की ह्या फॉर्ममध्ये हा बेन्झिन तुमचा असतो. सायक्लिक फॉर्ममध्ये हे तुमचे हे 6 कार्बन आहेत. 6 कार्बनमध्ये अल्टरनेटली काय आहे, सिंगल डबल बॉन्ड आणि प्रत्येक कार्बनला काय आहे बघा, इथं 1-1-1 असे 6 हायड्रोजन इथं जोडलेले आपल्याला बघायला मिळतील. आणि युजली त्याला कसं लिहिलं जातं, आपण हे बेन्झिन असं लिहितो आपण. ओके, शॉर्टली. मग केक्युलेच्या स्ट्रक्चरवरून आपल्याला काय सांगता येतं की पॉसिबिलिटी जर कन्सिडर केली, मग अशी आपण म्हटलं की ब्रोमोबेन्झिनशी रिलेटेड मोनोसबस्टिट्यूटेडच प्रोडक्ट मिळू शकतो, पण 2 आयसोमेरिक फॉर्म इथं ब्रोमोबेन्झिनचे मिळू शकतात. ते कोणते मग, 1,2 डायब्रोमोबेन्झिन. आता ह्याच्यामध्ये काय असतं की एक आयसोमर असतो, त्याच्यामध्ये ब्रोमीन जो असतो तो अटॅच असतो डबली बॉन्डेड कार्बनला आणि दुसरा जो आयसोमर असतो त्याच्यामध्ये ब्रोमीन अटॅच असतो तुमचा सिंगल बॉन्डेड कार्बनला.
तर हे कसं, तर हे आर्थो मेटा पॅरा पोझिशन ज्या आहेत बेन्झिनमधल्या, ह्या मी आधी पण तुम्हाला सांगितलेल्या बघा. ही जर बेन्झिनची रिंग आपण कन्सिडर केली तर ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 आणि 6. मग ही जी 1 2 किंवा 1 2 1 6 पोझिशन आहे त्याला आर्थो पोझिशन म्हटलं जातं. त्याला ॲब्रिव्हेटेड फॉर्ममध्ये स्मॉल ओनं डिनोट केलं जातं. तसंच 1 3 आणि 1 5 पोझिशनला मेटा पोझिशन म्हटलं जातं, स्मॉल एमनं डिनोट केलं जातं. आणि ही जी 1 4 पोझिशन असते त्याला पॅरा पोझिशन म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, कारण हे बऱ्यापैकी परत परत आपल्याला लागणार आहे जेव्हा जेव्हा आपण ॲरोमॅटिक कंपाऊंडशी रिलेटेड डिस्कशन करू तेव्हा. मग आता केकुलेच्या स्ट्रक्चरवरून तो काय म्हणतोय की ब्रोमीन जो सबस्टिट्यूट होतो तो 1 2 डायब्रोमोबेन्झिन असे मोनो सबस्टिट्यूटेड पण मिळतं आणि डाय सबस्टिट्यूटेड पण बघायला मिळतं. आता त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला इथं काय सांगितलं की ब्रोमीन कुठं कुठं अटॅच असू शकतो, एकतर सिंगल बॉन्डेड कार्बनला आणि एकतर डबल बॉन्डेड कार्बनमध्ये असू शकतो. इथं तुम्हाला बघू शकता, इथं हे ब्रोमीन आहे, बेन्झिन आहे, त्याला जर Br2 बरोबर रिॲक्ट केला आपण तर इथं बघायला मिळेल आपल्याला बघा, इथले जे कार्बन आहेत रिगार्डिंग टू दिस वन आणि इथलं जर कन्सिडर केलं तर इथं दोन्ही हे डबल बॉन्डेड कार्बनशी रिलेटेड येतात. म्हणजे कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड, आणि इथं जर कन्सिडर केलं तर ह्या कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आलेला बघायला मिळतो. म्हणजे असे 2 आयसोमेरिक फॉर्म तिथं बघायला मिळू शकतात. म्हणजे आर्थो पोझिशन आहेत ह्या दोन्हीही 1 2 पोझिशन जर कन्सिडर केली तर. मग हा जो प्रॉब्लेम आहे तर हा प्रॉब्लेम अवॉइड करायसाठी केक्युलेनं काय केलं की त्याने एक कन्सेप्ट सांगितली की बेन्झिनमध्ये जे असणारे डबल बॉन्ड आहेत ते एकाच पोझिशनला नसतात, तर ते ऑसिलेट होतात म्हणजे काय, ते फिरत असतात, मायग्रेट होत असतात. मग ह्याच्यावरूनच त्यानं स्ट्रक्चर जे आहे बेन्झिनचं ते 2 फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येतं. तर ते दाखवलेलं आहे बघा इथं. कसं दिसतंय तुम्हाला, एकदा ह्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला डायरेक्शन बघायला मिळेल, ह्या डायरेक्शनमध्ये डबल बॉन्ड लिहिलेत, आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं आपण तर ह्या स्ट्रक्चरमध्ये ह्या साईडनं रोटेशन डबल बॉन्डचं दाखवलेलं आहे. आता हे काय आहे, ह्या मॉडिफिकेशनमध्ये काय दिसते की युजली जर कन्सिडर केली तर हे जर एक्सप्लेन करायचं असेल आपल्याला, हे असं काय येतं किंवा हे बॉन्ड ऑसिलेट होतात किंवा ऑसिलेट व्हायला रिस्पॉन्सिबल कोण आहे, तर बेन्झिनमध्ये बघा तुम्हाला एक टाईपचा इफेक्ट तिथं आपण बघितला आहे अगोदर पण, तर तिथं रेझोनन्स इफेक्ट असतो किंवा रेझोनेटिंग स्ट्रक्चर्समुळं हे जे आतले बॉन्ड आहेत ते ऑसिलेट किंवा मायग्रेट किंवा तिथली पेअर जी आहे इलेक्ट्रॉनची ती आपल्याला फिरवता येते. आणि हा जो सगळा इफेक्ट तिथं क्रिएट होतो त्याला बेन्झिनमध्ये असणारा रेझोनन्स इफेक्ट किंवा त्यालाच मेझोमेरिक इफेक्ट असं म्हटलं जातं. हे आपण शिकलो आहे अगोदर पण, बघा तुमच्या लक्षात आहे का, आपण सम बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा जेव्हा चॅप्टर घेतलेला तेव्हा त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे इफेक्ट बघितलेत. आय थिंक 4 इफेक्ट्स वी हॅव सीन, इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट, नंतर आपण इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट एक बघितला होता आणि हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट एक बघितलेला. तर बऱ्यापैकी रेझोनन्स इफेक्ट आणि इंडक्टिव्ह इफेक्ट जास्तीत जास्त त्याचा रेफरन्स तुम्हाला येत जाईल. 12th सुद्धा परत एकदा हे दोन्ही इफेक्ट आपल्याला बघायचे आहेत. आता रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय असतं किंवा व्हॉट डू यू मीन बाय एक्झॅक्टली रेझोनन्स, तर रेझोनन्समध्ये काय असतं की जे तुमचे पाय इलेक्ट्रॉन असतात दे आर गेट शिफ्टेड, किंवा इन शॉर्ट रेझोनन्सला काय म्हटलं जातं की डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. डिलोकलायझेशन म्हणजे फ्री टू मूव्ह, पाय इलेक्ट्रॉनचं फ्रीली असणारी मूवमेंट, ह्याला म्हटलं जातं रेझोनन्स इफेक्ट. मग पाय इलेक्ट्रॉन कुठं असतात, तर पाय बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड कॅरेक्टर जिथं असतं किंवा ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर जिथं असतं तिथं तुमचा पाय बॉन्ड असतो. मग ह्या रेझोनन्स इफेक्टवरनंच आपल्याला बेन्झिनची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करता येते की बेन्झिनचे वेगवेगळे हायब्रिड स्ट्रक्चर आपल्याला काढता येतात बाय दी शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स. नाव हाव इट कॅन बी रिप्रेझेंटेड, तर शॉर्टली बघा परत एकदा मी तुम्हाला इथं ते रिवाईज करते, तुमच्या लक्षात येते का बघा. सुरुवातीला जर मी बेन्झिनची रिंग अशी लिहिली म्हणजे एक्झॅक्टली रेझोनन्स आपण कसा बघितलेला हे तुमच्या लक्षात येते का बघा. हे पहिलं स्ट्रक्चर आहे, आपण कन्सिडर करूया. आणि आपल्याला माहिती आहे की रेझोनन्स स्ट्रक्चर जेव्हा आपण लिहितो तेव्हा मधला जो ॲरो असतो तो डबल हेडेड ॲरो आपण देतो. मग ह्या डबल हेडेड ॲरोचं मिनिंग काय, तर दोन्ही स्ट्रक्चरच्या ज्या प्रॉपर्टी असतात त्या सेम असतात, रिझेंबल सेम प्रॉपर्टी, म्हणजे फिजिकल असतील किंवा केमिकल असतील. म्हणजे
एखाद्या स्ट्रक्चरचे जर समजा 3-4 पॉसिबल स्ट्रक्चर येत असतील, तर कितीही स्ट्रक्चर तुम्ही काढले तर त्यातलं कुठलंही स्ट्रक्चर आपण घेतलं तर ते स्ट्रक्चर हॅज अ ॲबिलिटी टू एक्सप्लेन ऑल प्रॉपर्टीज ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपाऊंड. म्हणजे त्या कंपाऊंडच्या सगळ्या प्रॉपर्टी एक्सप्लेन करायला त्यातलं एक आणि एक स्ट्रक्चर ॲबिलिटी दाखवत असतं. तर बघा आता इथं रेझोनन्स इफेक्ट कसा होतो की इथं असणारी पाय इलेक्ट्रॉनची पेअर आपण शिफ्ट करतो. तुमची आर्थो पोझिशन आपण म्हणूया 1-2. आता ही इथं शिफ्ट झाल्यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये काय येणार की ह्या पोझिशनला निगेटिव्ह चार्ज येणार. पुढचे हे 2 बॉन्ड सेम राहतील. नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये आपल्याला हा फक्त चार्ज शिफ्ट करायचा आहे. हा इथं शिफ्ट करणार तेव्हा इथली पेअर इथं शिफ्ट होणार. आता हे जे आहे हे जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं की कॉन्जुगेशन मेंटेन ठेवलेलं असतं. व्हॉट डू यू मीन बाय कॉन्जुगेटेड सिस्टीम? हे पण आपण बघितले की अल्टरनेटली सिंगल आणि डबल बॉन्ड कॅरेक्टर मेंटेन ठेवलेलं असतं. आता ही पेअर इथं शिफ्ट झाली म्हटल्यानंतर ह्या पोझिशनला डबल बॉन्ड येईल. नेक्स्ट वन निगेटिव्ह चार्ज इज शिफ्टेड ओव्हर हिअर. पुढच्या स्ट्रक्चरमध्ये काय बघायला मिळेल बघा. आता हा चार्ज पुढं सरकवायचा आणि इथली पेअर ऑब्व्हियसली इथं येणार. म्हणजे फायनल स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल की ह्या पोझिशनला तुमचा निगेटिव्ह चार्ज, ह्या पोझिशनला डबल बॉन्ड येईल आणि ह्या पोझिशनला एक डबल बॉन्ड. नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये हे इथं शिफ्ट केलं तर ही पेअर परत इथं. अशा फॉर्ममध्ये हे स्ट्रक्चर शिफ्ट करून करून सुरुवातीचं स्ट्रक्चर तुम्ही ह्या साईडनं रोटेशन असेल तर फायनल स्ट्रक्चर तुम्हाला अपोजिट डायरेक्शनमध्ये बॉन्ड आलेले बघायला मिळतील. म्हणजे ह्याच स्ट्रक्चरशी रिलेटेड म्हणजे बेन्झीन जर घेतलं तर टोटल त्याचे 3 ते 4 स्ट्रक्चर आपण ड्रॉ करू शकतो बाय दी शिफ्टिंग ऑफ पाय इलेक्ट्रॉन. आणि हे सगळं शिफ्ट केल्यानंतर ह्या पूर्ण स्ट्रक्चरचं एक हायब्रिड स्ट्रक्चर म्हणून बेन्झीन रिंगमध्ये काय केलं जातं की आतमध्ये हे डॉटेड लाईननं सर्कल दाखवलं जातं. ह्या डॉटेड लाईनचा किंवा ऑर म्हणून त्याला आतमध्ये सिम्पल सर्कल दाखवलं जातं. ह्याचा अर्थ काय आहे? हे सर्कल म्हणजेच काय दर्शवतं की बेन्झीनच्या रिंगमध्ये आतमध्ये येणारे जे डबल बॉन्ड आहेत ते काय होत असतात? ऑसिलेट होत असतात. म्हणजे ते फिरत असतात सर्क्युलर मॅनरमध्ये, रोटेट होतात गोल. कारण की काय की तिथं असणारे पाय इलेक्ट्रॉन डिलोकलाइज होतात. त्यामुळे हे स्ट्रक्चर असे बघायला मिळतात. मग ह्या स्ट्रक्चरवरूनच बेन्झीनची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करता येते की स्टॅबिलिटी इन दी सेन्स ऑफ वॉट, जेवढे जास्त स्ट्रक्चर असतील तेवढं ते म्हणजे रेझोनेटिंग स्ट्रक्चर जेवढे जास्त तेवढा तो कंपाऊंड जास्त स्टेबल असतो. समजते? हे एक लक्षात ठेवा कन्सेप्ट. मॅक्झिमम रेझोनेटिंग स्ट्रक्चर, मॅक्झिमम स्टॅबिलिटी ऑफ दॅट कंपाऊंड. क्लिअर वन? तर ह्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन दी स्टॅबिलिटी ऑफ बेन्झीन विथ दी हेल्प ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. किंवा केक्युले जो सायंटिस्ट आहे त्यानं बेन्झीनची स्टॅबिलिटी कशी एक्सप्लेन केली विथ दी हेल्प ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. अशा टाईपमध्ये क्वेश्चन इथं येऊ शकतो. मोलेक्यूल कधी स्टेबल असतो? इथं दिलं आहे बघा तुम्हाला की ॲक्च्युअल मोलेक्यूल इज स्टेबल, मोर स्टेबल दॅन एनी ऑफ इट्स रेझोनन्स स्ट्रक्चर. फॉर बेन्झीन स्टॅबिलिटी ड्यू टू रेझोनन्स इज सो हाय दॅट पाय बॉन्ड्स ऑफ मोलेक्यूल रेजिस्ट ब्रेकिंग. आणि ह्याच्यावरून मग रिॲक्टिव्हिटीशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर मॅक्झिमम रेझोनेटिंग स्ट्रक्चर आल्यामुळं त्याच्यामध्ये रिॲक्टिव्हिटीचा जर पार्ट आपण कन्सिडर केला तर ॲडिशन रिॲक्शन मॅक्झिमम इथं दाखवल्या जात नाहीत. कारण पाय इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळं किंवा सबस्टिट्यूशन रिॲक्शनला ते जास्त प्रिफर करत असतात. म्हणजे अशा फॉर्ममध्ये मग तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. ओके स्टुडंट्स, मग जो नेक्स्ट पार्ट येणार आहे रेझोनन्स थेअरीशी रिलेटेड ह्या बेन्झीन मोलेक्यूलबद्दल, तो जो पार्ट असणार आहे तो आपण मग पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.